मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर NA 2 BHK लक्झरी बंगलो रो हाऊस व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSCB लाईन, मार्केट, स्कूल बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. अगदी मोजकेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 070092 9823 23 56 23. गेल्या 40 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या राहता येथील सेंट जॉन स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन 3 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात आणि दिमागदार सोहळ्यात संपन्न झाला. यावेळी नर्सरी ते 10वी पर्यंतच्या सुमारे 600 विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनपर कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मनं जिंकली. या कार्यक्रमाचं उद्घाटन दीपप्रज्वलन करून करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फादर अँस्ले डी मॉन्टे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राहता नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, शिक्षणाधिकारी राजेश पावसे, भाऊसाहेब घोरपडे आणि पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचं स्वागत फादर पॉली डिसिल्वा, फादर प्रमोद बोधक, फादर जॉन गुलदेवकर यांनी केलं. सायंकाळी 4 वाजता सुरू झालेल्या या सोहळ्यात चिमुकल्यांपासून ते माध्यमिक वर्गातील मुलामुलींनी सहभाग घेतला. नर्सरी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर आकर्षक नृत्य सादर केली. सामाजिक संदेश देणारी गाणी आणि कलाविष्कारांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. शाळेने शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याची परंपरा याही वर्षी कायम ठेवली, असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये ॲडव्होकेट रघुनाथ बोठे, राजेंद्र निकाळे, माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ, उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय सदाफळ, गटनेते हाजी मुन्नाभाई शहा, नगरसेवक दशरथ तुपे, संदीप मुर्तडक, पुष्पा आर्ने, ॲडव्होकेट ऋषिकेश पळंदे, योगेश डांगे, सचिन बनसोडे, तुषार सदाफळ यांच्यासह पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 40 वर्षाची शैक्षणिक परंपरा लाभलेल्या या संस्थेच्या प्रगतीचं पाहुण्यांनी कौतुक केलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रीतम गायकवाड तर फेलिसिया पारखे मॅडम यांनी केलं. तर आभार प्रदर्शन फादर पॉली डिसिल्वा यांनी मांडलेत. उपस्थित माझ्या समोर राहता शहराचे उपनगराध्यक्ष, सर्व सन्माननीय नगरसेवक, तसेच आमचे मार्गदर्शक सन्माननीय ॲडव्होकेट रघुनाथजी बोठे साहेब, सन्माननीय राजेंद्र निकाळे सर, माझे मित्र सचिनजी बनसोडे, तसेच आपल्या या सेंट जॉन स्कूलचे मॅनेजर तथा प्रिन्सिपल सन्माननीय फादर पॉली, कोऑर्डिनेटर फादर प्रमोद, सेंट जॉन स्कूलचे सर्वच शिक्षक, विद्यार्थी आणि पालक बंधू आणि भगिनींनो, आज खरोखर या हर्ष उत्साहित या कार्यक्रमामध्ये मला आपल्या समवेत हितगुज करताना खरोखर खूप आनंद होत आहे. मी म्हणेल अॅन्युअल फंक्शन हा एक नुसता कार्यक्रम नसून तो या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कलागुणांना, त्यांच्या आत्मविश्वासाला, तसेच त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला चालना देणारा हा कार्यक्रम आहे. आज या सेंट जॉन स्कूल बद्दल बोलायचं झालं तर मी नक्कीच सांगेल की राहता शहराच्या जी काही मानांकन आहे त्यामध्ये सेंट जॉन स्कूलचा उल्लेख केल्याशिवाय ती पूर्ण होणार नाही. मला अभिमान आहे की या शाळेचा मी विद्यार्थी जरी होऊ शकलो नाही, परंतु या परिसराचा मी विद्यार्थी आहे. फादर आमच्या वेळेस इंग्लिश मीडियम नव्हती, परंतु मी PJSचा त्या ठिकाणी 4थी पर्यंतचा विद्यार्थी आहे, याचा मला नक्कीच अभिमान आहे. मी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांना देखील सांगू इच्छितो की आपण या शाळेतील शिक्षण पूर्ण करून पुढे भविष्यामध्ये आपण या देशाचे एक जबाबदार नागरिक होणार आहात. आपण डॉक्टर होणार आहात, आपण इंजिनियर होणार आहात, आपण एक चांगले गुड गव्हर्नर, प्रशासक होणार आहात. आपल्यातील काही विद्यार्थी त्या ठिकाणी लीडर देखील होणार आहेत. परंतु हे सर्व होत असताना आपल्याला घडवणाऱ्या शिक्षकांना, तसेच आपल्या शाळेला आपण नक्कीच विसरता कामा नये. मोल नहीं होता, मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता, कुछ रिश्तों का कोई तोल नहीं होता.
लोग मिल जाते हैं हर मोड़ पर, लोग मिल जाते हैं हर मोड़ पर हर कोई आपकी तरह अनमोल नहीं होता. पालकांनो, तुम्ही आज या ठिकाणी या एन्युअल डे साठी तुम्ही आलेला आहात. सेंट जॉन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या संस्थेवर गेल्या 40 वर्षापासून तुमचा विश्वास आहे आणि या विश्वासाला कधी तडा जाऊ शकत नाही. म्हणूनच तुम्ही या शाळेमध्ये तुमची मुलं शिकवत आहात. व्हॅल्यू सिस्टम, मोटिवेशन सिस्टम आणि कॅरेक्टर सिस्टम या सिस्टम या ठिकाणी असतात. म्हणून अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात, दुसऱ्याचे नाही म्हटले म्हणून मी स्वतः करायला शिकलो. आपल्या मुलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, त्यांनी स्वतः करावं, स्वतःचं काहीतरी करावं. म्हणून तुम्ही आमच्या विश्वासावर, शिक्षकांच्या विश्वासावर, मॅनेजमेंटच्या विश्वासावर तुम्ही तुमची मुलं आमच्या शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये शिकवत आहात. आम्हाला तुमची मुलं स्वतःच्या पायावर उभी करायची आहेत. संभाव्य धोके असतात या जगामध्ये, संभाव्य धोके असतात. तोल जाण्याचा धोका असतो, चिखलात पडण्याचा धोका असतो, डोक्यावर पडण्याचा धोका असतो. तुम्हाला माहितीये की आजची परिस्थिती, आजची पिढी कशी बदलत जात आहे. त्या बदलत्या परिस्थितीला, बदलत्या जगाला आज तुम्ही पालक म्हणून तुम्हाला तोंड द्यावं लागत आहे आणि विद्यार्थ्यांना देखील तोंड द्यावं लागत आहे. आणि आम्ही प्राचार्य आणि आमचे शिक्षक म्हणून आपल्याला देखील, आम्हा सर्वांना, त्या मुलांना तोंड द्यावं लागत आहे आपल्या वर्गामध्ये. जगाची मानसिकता बदलत आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो आज माणूस बिघडलाय म्हणजे त्यांची मानसिकता बिघडलेली आहे. तो जगतो, तो जाळतो, तो मारतो, तो विष पाजतो, हत्या करतो, पळून जातो, व्यवस्था बिघडवतो. असं का होतंय? अनेक पालक येऊन मला सांगतात, श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.